हॅलो स्टुडंट, आपला पुढचा मुद्दा आहे लैंगिक प्रजनन. याच्या अगोदर आपण अलैंगिक प्रजनन पाहिलं होतं. आता पहा, लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होते. त्या दोन जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक. पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये असतात, त्याला आपण स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक म्हणत असतो. तर लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. महत्त्वाच्या दोन आहे. एक आहे युग्मक निर्मिती आणि दुसरे आहे फलन. एकदम सोपे आहे. तर पहा, पहिले आहे युग्मक निर्मिती. तर युग्मक निर्मितीमध्ये या प्रक्रियेत अर्धगुणसूत्र विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक एक पेशी किंवा पेशी या एकगुणी असतात. ह्याच्या आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये पाठामध्ये आपण पाहिलं होतं की म्हणजे एकगुणी सूत्र आणि अर्धगुणी सूत्रे. तर जे पुरुष आणि स्त्री यांमध्ये अर्धगुणसूत्र विभाजनाने युग्मकांची निर्मिती होते. एक स्त्री युग्मक आणि पुरुष युग्मक, याला आपण पुयुग्मक, याला म्हणतो आपण युग्मक निर्मिती. त्यानंतर पुढचा आहे दुसरा फलन. दुसरी जी प्रक्रिया आहे तिला आपण म्हणतो फलन. तर पहा, या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. याला फलन असे म्हणतात. म्हणजे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांचा संयोग होऊन एक अर्धे गुणी द्विगुणी, त्याला आपण डायप्लॉइड म्हणतो, द्विगुणी युग्मनज तयार होतं. हे जे युग्मनज आहे हे नंतर पुढे आईच्या गर्भामध्ये भ्रूण म्हणून वाढ होत असते. पहा, हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. म्हणजे जे फलन क्रियेमध्ये तयार झालेला जो भ्रूण आहे तो आईच्या गर्भामध्ये सूत्री विभाजन होऊन हळूहळू विकसित व्हायला लागतो आणि नवीन जीव निर्माण होतो. या प्रजननामध्ये नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. नर जनकाचे पुयुग्मक तर मादी जनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्हीही जनकांची विचलित जनुके असतात. म्हणजे आता या ठिकाणी आई आणि वडिलांकडून म्हणजेच पुरुष आणि नर या दोघांकडून आलेले जे अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार झालेले जे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक आहे, त्यामुळे त्या नवीन जन्मलेल्या बाळामध्ये दोघांचेही गुणधर्म सारख्या प्रमाणात दिसून येत असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्मांबाबत जनकांशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. आता जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. म्हणजेच जे तयार झालेले अर्धगुणसूत्रीने पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक आहे, त्या ज्या पेशी आहे अर्धगुणसूत्रीच्या, त्यांच्यामध्ये काही प्रमाणात जनुकीय बदल दिसून येतो. जनुकीय बदल घडलेला असतो आणि या जनुकीय बदलामुळेच आपल्याला दिसून येतं सजीवांमध्ये जैवविविधता. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःस वाचवू शकतात. त्यामुळे जैवविविधता निर्माण झाल्यामुळे जे सजीव आहेत ते नामशेष होत नाही, कारण त्यांच्यामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये जगण्याची कला निर्माण झालेली असते. प्रश्न आहे पहा, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी असेल तर काय झाले असते? तर जर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक हे जर द्विगुणी असते तर नवीन निर्माण झालेल्या बाळामध्ये संख्या जी आहे गुणसूत्रांची ती दुप्पट झाली असते. अशी प्रत्येक पिढीना पिढी ही संख्या वाढत गेली असते आणि नैसर्गिकदृष्ट्या हे काही योग्य नाही. कारण नैसर्गिकदृष्ट्या प्रत्येक सजीव म्हणजे पुरुष आणि स्त्री मुख्यतः करून यांच्यामध्ये 23 गुणसूत्रांची जोड्या असतात, म्हणजे 46. ही जर संख्या वाढू लागली तर त्याचा विपरीत परिणाम होतो. निसर्गात अर्धगुणसूत्र विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते? जर अर्धगुणसूत्र विभाजनाने पेशी निर्माण झाल्या नसत्या तर पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक असं मिळालं नसतं आणि त्या कारणास्तव जे लैंगिक प्रजनन आहे ते शक्य झालं नसतं आणि
पुनरुत्पादन प्रक्रिया थांबली असते. हे झालं सजीवांच्या किंवा प्राण्यांच्या बाबतीत. आता वनस्पतींमध्ये सुद्धा लैंगिक प्रजनन कशा पद्धतीने होतं ते पहा. पुढचं आहे वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. म्हणजे वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजनन हे फूल. आपण पाहतो ज्या झाडाला फुलं येतात त्याला फळं येतात आणि त्या आलेल्या फळांमध्ये बिया असतात. याचा अर्थ हे फुलांपासून सुरुवात होते, म्हणून त्याला म्हणतात कार्यात्मक प्रजननाचे एकक. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात, म्हणून अशांना आवश्यक मंडले म्हणतात. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात. महत्त्वाचे फुलाची 4 मंडले आहेत किंवा महत्त्वाचे भाग आहेत. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. यामध्ये 2 आहेत पुमंग आणि जायांग, जे खूप आवश्यक मंडले आहे, कारण ते प्रजननाचं काम करतात. ज्या पद्धतीने स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक, तसंच हे पुमंग आणि जायांग. आणि जे निदलपुंज आणि दलपुंज आहे हे आतील मंडलाचे संरक्षण करतात. म्हणजे आतमध्ये असलेले जे भाग आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं काम करतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. आणि दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि ते विविध रंगाचे असतात. आता आपण पाहतो फुलं जे आहेत ते वेगवेगळ्या रंगाचे असतात, कारण त्यांची जी पाकळ्या आहेत फुलाच्या त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. आकृती एकदम छान पद्धतीने काढा. खूप महत्त्वाची आकृती आहे, पेपरला विचारली जाते. सगळ्यात खाली पहा पुष्पवृंत आहे, की ज्या ठिकाणी देठाच्या ठिकाणी किंवा जे वनस्पती, एखादी वनस्पती जी आहे तिच्या शाखेला फूल ज्या ठिकाणी जोडलं गेलेलं असतं त्याला म्हणतात पुष्पवृंत. त्यानंतर आहे हे जे हिरव्या रंगाचं दिसतं ते आहे निदलपुंज. हे जे पाकळ्या आहेत त्याला म्हणतात दलपुंज, ज्या पाकळ्या आपण म्हणतो ज्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. त्यानंतर इथे वृंत आणि परागकोश दाखवलेले त्याला दोघांना म्हणतात पुमंग, म्हणजे वनस्पतीमध्ये असलेले पुकेस असं म्हणू शकतो आपण. हे आहेत पुमंग. त्याच्यानंतर इथे एक मध्यभागी हिरवी रंगाची ट्यूब दिसते, त्याच्या सगळ्यात खाली आहे अंडाशय, त्याला एक मोकळी अशी ट्यूब आहे, नळे आहे, त्याला म्हणतात कुक्षिवृंत. आणि सगळ्यात वरती आहे कुक्षी. या तिघांना एकूण म्हणतात जायांग, म्हणजे स्त्रीयुग्मक किंवा स्त्रीयुग्मक. लक्षात आले? फुलं एकदम छान आकृती काढा. आता इथे पपईचे फुलं दाखवलेले आहेत. काय फरक आहे पहा, तर मादी फुल आणि नर फुल दाखवलेलं आहे. मादी फुलाला पहा वरच्या बाजूला कुक्षी दिसते आणि खाली फुगीर भाग दिसतो, याचा अर्थ तो आहे अंडाशय. त्याच्यामध्ये अंड किंवा आपण जसं याच्यात अंडी म्हणतो तसं या वनस्पतीमध्ये आपण त्याला बिया म्हणतो, त्या बिया तिथे विकसित होत असतात. तर नर फुल पहा याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा भाग दिसतो, तो आहे पुमंग किंवा पुकेसर. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुकेस असे म्हणतात. पहा त्यांना पुकेस म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना स्त्रीकेस म्हणतात. पुमंग, पुमंग आणि स्त्रीलिंगीसाठी जे आहे जायांग, पुकेस आणि जायांग. जर एकाच फुलांमध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी फूल असे म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंदी. आता जास्वंदीचे एकाच फुलावर दोन्ही दिसतात. इथे आता जास्वंदीचंच फुल दाखवलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला पुमंग सुद्धा दिसतात आणि जायांग सुद्धा दिसतात, म्हणून याला म्हणतात उभयलिंगी. रिकाम्या जागेसाठी प्रश्न येतो, त्यामुळे हे महत्त्वाचं वाक्य आहे. जर फुलामध्ये वरील दोन्हींपैकी किंवा दोघांपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला एकलिंगी फूल म्हणतात. मग जर फक्त पुमंग असेल तर नर फूल आणि फक्त जायांग असेल तर मादी फूल, उदाहरणार्थ पपई. म्हणजे जर फक्त एकच प्रकारचं जर पुमंग किंवा जायांग असेल तर त्याला एकलिंगी म्हणतात. उदाहरणार्थ आहे पपईचं नर फूल आणि मादी फूल. पुढे पहा, बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृंती
पुष्पवृंती फुले असे म्हणतात. तर देठच नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध फुले म्हणतात. आता जर आपण जास्वंदीचं फूल पाहिलं तर त्याला देठ दिसून येतं लांब असं, म्हणजे ते आहे पुष्पवृंती. आणि जो देठाचा भाग आहे त्याला पुष्पवृंत म्हणतात. आणि ज्याला देठच नाही त्याला स्थानबद्ध फुलं म्हणतात. स्थानबद्ध फुलं जसं इथे पपईची दाखवलेली आहे त्या पद्धतीची. प्रत्येक पुकेसरला एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक म्हणतात. आणि या कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. परागकोश कुठे आहे तर वृंताला जोडलेला आहे, ते दाखवलेला हा आहे वृंत. वृंत म्हणजे ही जी जोडलेली नळी आहे, या ठिकाणी निदलपुंजाला जोडलेली ही नळी आहे आणि त्याच्यावरती लाल रंगाचा भाग दिसतो तो आहे परागकोश. या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात आणि त्याच्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने पुमंग तयार होत असतात किंवा पुकेसर तयार होत असतात. आणि ज्यावेळेस ते पूर्ण वाढ होते त्यावेळेस ते फुटते आणि आतले जे परागकण आहेत ते बाहेर पडतात. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिवृंत निघते आणि कुक्षिवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते. इथे आकृतीमध्ये आणखी स्पष्ट होईल पहा. हे पहा, याच्या सगळ्यात वरती टोकाला आहे कुक्षी, सगळ्यात खाली आहे अंडाशय आणि यांना जोडणारी जी पोकळी अशी नळी आहे तिला म्हणतात कुक्षिवृंत. अंडाशयामध्ये इथे आपल्याला दिसतात, अंडाशयामध्ये आकृती दिसून येते पहा. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांड्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो आणि प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. पहा, या ठिकाणी अंडाशयामध्ये 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जी अंडाशय आहे त्याच्यामध्ये असते भ्रूणकोश. भ्रूणकोश एक किंवा अनेक बीजांडे असतात आणि त्या बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन तयार होत असतो भ्रूणकोश. आणि प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक एकगुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. आता आपण पाहतो की ज्यावेळेस जर आपण अंडी घेतली कोंबडीची, त्या अंडीच्या मध्यभागी पिवळा रंगाचा बल्क असतो, तो असतो मूळ भ्रूण. आणि त्याच्या भोवती जे पांढऱ्या रंगाचं पातळ असं द्रव असतं ते असतं त्याच्यासाठी अन्नपदार्थ पुरवणारं सपोर्टिव्ह. तसंच इथे सुद्धा आहे की अंडपेशी आणि त्याच्या भोवती असलेले जे ध्रुवीय केंद्रक आहे ते म्हणजे नंतर फलन झाल्यानंतर त्याच्या भोवती एक प्रकारचं आवरण निर्माण करून त्याला सुरक्षित ठेवण्याचं हे काम करतात. परागकोशातील परागकण स्त्रीकेसरच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागकण किंवा परागीभवन असे म्हणतात. आपण पाहिलं की जे परागकोण आहे, जे परागकोशामध्ये असतात, फुटल्यानंतर ते परागकण स्त्रीकेसरच्या कुक्षीवर जाऊन स्थानांतरित होतात, चिकटतात. परागकण अजैविक घटक वारा, पाणी किंवा जैविक घटक कीटक, पक्षी आणि इतर प्राणी पक्षी यांच्या मदतीने होते. परागकण कशामुळे होते? परागण म्हणजे जे परागकण आहेत ते कुक्षीवर जाऊन चिकटत असतात, कुक्षीवर जात असतात. हे होताने किंवा ही घडण्याची क्रिया जे अजैविक घटक आहे वारा, पाणी आणि जैविक घटक म्हणजे सजीव, उदाहरणार्थ कीटक, पक्षी आणि इतर प्राणी यांच्या मदतीने होत असते. परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजेच त्यात 2 पुयंग तयार होतात. त्यामध्ये 2 पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. म्हणजे जे मध्यभागी असलेले जे कुक्षिवृंत आहे, इथे पहा आकृती दाखवलेलं आहे, स्पष्ट होईल लगेच. हे सगळ्यात वरती जे आहेत परागकोण त्यावरती चिकटलेले आहे कुक्षीवरती. नंतर त्याच ठिकाणी ते फलित होतात आणि त्यांच्यापासून तयार होतात पुयुग्मक. आणि हे जे पुयुग्मक आहेत ते हे त्या परागनलिकेच्या साहाय्याने खाली
बीजांडांपर्यंत पोहोचत असतात. परागनलिका दोन पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षिरुंता मार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तेथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. ही अंडाशय दाखवलेलं आहे. या अंडाशयामध्ये ही जे पुयुग्मक आहे ते प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी अंडपेशी आणि ध्रुवीय केंद्रक आहे. तर जे दोन पुयुग्मक आलेले आहेत त्यातला एक जो आहे तो अंडपेशीला फलित करतो आणि भ्रूण तयार करतो आणि दुसरा जो आहे तो ध्रुवीय केंद्रकाच्या साहाय्याने एक प्रकारचा भ्रूणपोष म्हणजेच त्या भ्रूणाला पोषण करण्यासाठी आवश्यक असणारे जे अन्न घटक आहे त्यासाठी तो एक आवरण तयार करत असतो. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो. यालाच फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणकोश तयार होतो आणि या प्रक्रियेत दोन पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन म्हणतात. मग या ठिकाणी पहिला जो पुयुग्मक आहे तो अंडपेशीला फलित करतो आणि युग्मनज तयार करतो. जर दुसरा आहे तो ध्रुवीय केंद्रकीय किंवा ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावतो आणि भ्रूणपोष म्हणजेच त्या भ्रूणाला किंवा युग्मनजाला वाढवण्यासाठी आवश्यक असणारे घटकाचा एक प्रकारे पिशवी किंवा पोष तयार करतो. जेव्हा परागकण क्रिया एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या दोन फुलात होते तेव्हा त्यास स्वयंपरागण असे म्हणतात. एकाच झाडाच्या दोन फुलांमध्ये जर या परागकणाची प्रक्रिया झाली तर त्याला आपण म्हणतो स्वयंपरागकण. आणि जर ते दोन वेगळे झाड असेल, दोन वेगळे वनस्पती असेल तर मात्र त्याला आपण म्हणतो तर परागकण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमध्ये फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात. स्वयंपरागण आणि परपरागण. एकाच झाडामध्ये दोन वेगळे फुलं असेल किंवा सारखाच फुल असेल तर त्याला म्हणतात स्वयंपरागण. आणि दोन वेगवेगळ्या वनस्पती असेल सारख्याच वनस्पती सारख्याच जातीच्या तर अशा वेळेस त्याला आपण म्हणतो परपरागण. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परपरागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडवून आणतात. म्हणजेच काय की शास्त्रज्ञ जे आहेत ते उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पती नवीन जैवविविधता निर्माण करण्यासाठी परपरागण किंवा स्वयंपरागण घडवून आणत असतात. आता हे झाले फलनाची. त्यानंतर येते महत्त्वाची प्रक्रिया ती म्हणजे अंकुरण, बीजांकुरण. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फलन झाल्यानंतर जे बीजांडे आहे त्याचं रूपांतर बी मध्ये होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण म्हणतात. बीजांकुरण म्हणजे फक्त जी बी आहे ती जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्याच्यातून त्याच प्रकारची वनस्पतीची निर्मिती होणे. पण त्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे जो बीजातील भ्रूणकोश आहे त्याची वाढ होत जाते आणि नवीन रोपटे तयार होत असते. ही झाली लैंगिक प्रजनन वनस्पतीमध्ये. पुढचा जो मुद्दा आहे तो मानवातील लैंगिक प्रजनन म्हणजेच मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था. हे दोन महत्त्वाचे मुद्दे पुढील तासाला पाहू.